नमस्कार मंडळी. तर मी आले आता शेतात. म्हणलं मुगा शेंगा खायला आल्यात का बघावा. तर नंबर एक शेंग झाली निब्बर मुगाची. तर खायला एकदम भारी शेंगा आल्यात, सगळ्या निब्बर शेंगा झाल्यात. तर शेंगा पण मस्त आल्यात आणि आपले गावरान मूग आहे. तर खायला पण गावरान शेंगाची चव वेगळीच लागते. बरोबर आहे का नाही? तर हे शेंगाचं वरण पण एवढं भारी लागतंय, तरच भारी लागतंय. नंबर एक शेंग लागते गावरान, ते पण वली ताजी. या सर्वजण शेंगा खायला मुगाच्या शेंगा आल्यात आपल्या शेतामध्ये खायला. तुम्हाला शेंगा दाखवते मी. बघा कशी नंबर एक शेंगा आल्या आता. बघा आपल्या शेंगा किती मस्त आल्यात आणि गावरान शेंगा येतात. हे सगळ्या अशा निबर निबर झाल्या त्या सगळ्या, कवळ्या नाहीत काय नाही. तरी बघा ना, आता शेंगाने क्या शेंगा खायला आल्या आल्या म्हणून तर सगळ्या शेंगा अशा वाळत आता. पण एवढं डुकरांचं इबा असते मुगाला. यंदा तरी फक्त मुगानं साथ द्यावा. फक्त त्या मुगाला डुकराला लागू नाही तर म्हणजे बस झालं. म्हणजे आपला कसं तरी खायला होते मूग म्हणायचं. बघा शेतामध्ये आलं ना, एवढं वातावरण शांत राहतंय ना. तर लय शांत वातावरण असते शेतामध्ये आल्यावर. तर तरी पण एक एक शेंगा अशी वाळायला लागली. हे असे पिवळे पिवळे झाल्या का, हे आता शेंगा वाळायला लागल्या आता. चला बाय खाते शेंगा थोड्या. अजून आभाळ आले, पाऊस यायला लागलंय.